आपलं शरीर पाहिलं की प्रश्न पडतो, इतकं गुंतागुंतीचं शरीर नेमकं कशापासून बनलेलं आहे? उत्तर आहे सेल, म्हणजे प्राण्यांच्या शरीरातील मूलभूत जिवंत घटक. ॲनिमल सेल ही अशी सूक्ष्म रचना आहे की डोळ्यांनी दिसत नाही, पण याच पेशींमुळे आपली श्वसनक्रिया, पचन, हालचाल, विचार सगळं शक्य होतं. पेशीच्या सर्वात बाहेर असते सेल मेम्ब्रेन. ही अर्धपारदर्शक असते, म्हणजेच काय पदार्थ आत जायचे आणि बाहेर यायचे हे ती नियंत्रित करते. म्हणूनच सेल मेम्ब्रेनला पेशीचा गेटकीपर म्हणतात. सेल मेम्ब्रेनच्या आत असतो सायटोप्लाझम, जेलीप्रमाणे असलेला द्रव भाग. याच सायटोप्लाझममध्ये पेशीतील बहुतेक रासायनिक क्रिया घडतात. पेशीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे न्यूक्लियस. तो पेशीचं नियंत्रण केंद्र आहे. यात DNA असतं, ज्यामध्ये आपल्या शरीराची संपूर्ण जनुकीय माहिती साठवलेली असते. पेशी कशी वाढेल, कशी विभागली जाईल हे सगळे निर्णय न्यूक्लियस घेतो. यानंतर येते मायटोकॉन्ड्रिया. यांना पेशीचं पॉवर हाऊस म्हणतात, कारण इथेच अन्नापासून ऊर्जा म्हणजे ATP तयार होते. ज्या पेशींना जास्त ऊर्जा लागते त्या पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त असतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही वाहतूक यंत्रणा आहे. रफ वर रायबोसोम्स असतात आणि तिथे प्रोटीन तयार होतात. तर स्मूथ मध्ये लिपिड्स तयार होतात आणि विषारी पदार्थ निष्क्रिय केले जातात. रायबोसोम्स हे अतिशय सूक्ष्म घटक असून ते प्रोटीन सिंथेसिस करतात. प्रोटीनशिवाय शरीराची वाढ आणि दुरुस्ती अशक्य आहे. तयार झालेले पदार्थ गॉल्जी अपॅरेटसकडे जातात. गॉल्जी बॉडी त्यांना पॅक करते, साठवते आणि योग्य ठिकाणी पाठवते, म्हणजेच पेशीचं पोस्ट ऑफिस. लायसोसोम्स हे पेशीतील सफाई कामगार आहेत. ते टाकाऊ पदार्थ, जुने अवयव आणि बाहेरून आलेले जंतू नष्ट करतात. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल्स असतात, जे पेशीच्या विभाजनात म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते, मोठी व्हॅक्युओल नसते. ही वैशिष्ट्ये प्लांट सेलपेक्षा ॲनिमल सेल वेगळी करतात. अशा प्रकारे एक छोटीशी ॲनिमल सेल आपल्या संपूर्ण शरीराचा पाया आहे. सूक्ष्म रचना, पण कार्य मात्र अत्यंत विशाल. अशाच वैज्ञानिक आणि स्पष्ट अभ्यासासाठी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.